कोणतीही कृती तुम्ही शरीराने किंवा मनाने बोलण्याने करण्याचे ठरवता तेव्हा पहिल्यांदा विचार करा, या कृतीमुळे माझे स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे किंवा दोघांचेही काही नुकसान होईल का? या कृतीमुळे दुःख निर्माण होईल का? जर ती नुकसानकारक असेल तर ती कृती करण्याचे टाळा. वासनांमुळे दुःख निर्माण होते, वासनांमुळेच भीती निर्माण होते. जो वासनामुक्त आहे त्याला दुःख किंवा भीती वाटत नाही. जो अनैतिकतेच्या सीमा पार करतो तो स्वतःचाच नाश करतो. जसे लोखंडाला गंज लागून तो लोखंडालाच खाऊन टाकतो, त्याचप्रमाणे जो अनैतिक सीमा पार करतो स्वतःच्याच कर्माने दुःखद परिस्थिती ओढवून घेतो. चुकीच्या कृती करण्याचे टाळा. निष्काळजी राहू नका, खोटे विचार स्वीकारू नका, त्यामुळे हे जग लांबणार नाही. वाईट बोलू नका, कुणालाही दुःखी करू नका. आपण स्वतःचे संरक्षक असतो, दुसरा कोणी संरक्षक कसा असू शकतो? स्वतःवर नियंत्रण ठेवून जो संरक्षण मिळवतो ते मिळवायला फार कठीण असते. हाच माझा उद्देश आहे. त्रिसेना